नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 36वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघ, अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. राज्यभरातील पोलीस दलातील खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करत आपली क्षमता सिद्ध केली. या स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारांमध्ये खालील संघांनी विजेतेपद पटकावले. विजेते संघ आहेत: फुटबॉलमध्ये नागपूर शहर, बास्केटबॉलमध्ये नाशिक परिक्षेत्र, हँडबॉलमध्ये मुंबई शहर, हॉकीमध्ये कोल्हापूर परिक्षेत्र, बास्केटबॉलमध्ये महिलांमध्ये नागपूर शहर, व्हॉलीबॉलमध्ये महिलांमध्ये मुंबई शहर, तायकोंदोमध्ये महिलांच्यामध्ये पुणे शहर व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय. नेमबाजी स्पर्धेमध्ये उत्कृष्ट नेमबाज DYSP ते DIG गट गजानन राजमाने, उत्कृष्ट नेमबाज DIG ते DGP गट कृष्ण प्रकाश. वैयक्तिक पुरस्कार बेस्ट ॲथलीट पुरुषांमध्ये सचिन नने, बेस्ट ॲथलीट महिलांमध्ये यामिनी ठाकरे. उपविजेते ठरलेले आहेत: महिला सर्वसाधारण पुणे शहर व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुरुष सर्वसाधारण SRPAF परिक्षेत्र. सर्वसाधारण विजेते जनरल चॅम्पियनशिप महिलांमध्ये मुंबई शहर, पुरुषांमध्ये मुंबई शहर. यावेळी मंगल प्रभात लोढा, आशिष शेलार, पंकज भोयार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेमुळे पोलीस दलातील शारीरिक क्षमता, टीमवर्क आणि क्रीडा भावना अधिक बळकट होत असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. राज्यातील पोलीस दल केवळ कायदा व सुव्यवस्था राखण्यातच नव्हे तर क्रीडा क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण करत असल्याचे यावेळी अधोरेखित झाले. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.